या ठिकाणी बघा तुम्हाला ब्लॅकबोर्डवर वर्ब फॉर्म्स दिसत आहेत ज्यांचा आपण वाक्य सॉल्व्ह करताना वापर करतो, म्हणजे मराठी इंटू इंग्लिश ट्रान्सलेट करताना त्याचा वापर केला जातो. तर या ठिकाणी वर्बचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म दिलेले आहेत. म्हणजे काय, प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल. तर आपण बघूया. बघा पहिलं काय, कम म्हणजे येणे. प्रेझेंट मध्ये आपण त्याला येतो असं बोलतो. त्याचं पास्ट फॉर्म होतं केम म्हणजे आला. थर्ड काय होतं, कम म्हणजे आलेला. सेकंड गो म्हणजे जाणे. प्रेझेंट मध्ये आपण त्याला जातो असे बोलतो. पास्ट मध्ये काय होतं त्याचं, वेंट म्हणजे गेला. आणि थर्ड काय होतं, गॉन म्हणजे गेलेला. थर्ड बघा, टेक म्हणजे घेणे. प्रेझेंट मध्ये आपण घेतो असंही बोलतो. पास्ट मध्ये टूक घेतला आणि थर्ड मध्ये टेकन घेतलेला. नेक्स्ट ब्रिंग म्हणजे आणणे. आपण त्याला प्रेझेंट मध्ये आणतो असंही बोलतो. सेकंड ब्रॉट म्हणजे आणला आणि थर्ड ब्रॉट म्हणजे आणलेला. नेक्स्ट गिव्ह म्हणजे देणे. त्यानंतर गेव म्हणजे दिला आणि थर्ड गिवन म्हणजे दिलेला. नेक्स्ट डू म्हणजे करणे. त्यानंतर डीड म्हणजे केला आणि थर्ड डन म्हणजे केलेला. नेक्स्ट गेट म्हणजे मिळणे. नेक्स्ट गॉट म्हणजे मिळाला आणि थर्ड गॉट म्हणजे मिळालेला. नेक्स्ट मीट म्हणजे भेटणे. त्यानंतर मेट म्हणजे भेटला आणि थर्ड मेट म्हणजे भेटलेला. त्यानंतर पुढे बघा, फाइंड म्हणजे सापडणे. पास्ट मध्ये फाउंड म्हणजे सापडला आणि थर्ड पास्ट पार्टिसिपल म्हणजे फाउंड म्हणजे सापडलेला. नेक्स्ट स्पीक म्हणजे बोलणे. पास्ट मध्ये स्पोक म्हणजे बोलला. थर्ड स्पोकन म्हणजे बोललेला. त्यानंतर राईट म्हणजे लिहिणे. सेकंड रोट म्हणजे लिहिला आणि पास्ट पार्टिसिपल रिटर्न म्हणजे लिहिलेला. नेक्स्ट सी म्हणजे पाहणे. त्यानंतर सॉ म्हणजे पाहिला आणि थर्ड पास्ट पार्टिसिपल मध्ये सीन म्हणजे पाहिलेला. नेक्स्ट आस्क म्हणजे विचारणे. पास्ट मध्ये आस्क्ड म्हणजे विचारला आणि थर्ड पास्ट पार्टिसिपल मध्ये आस्क्ड म्हणजे विचारलेला. त्यानंतर वॉच म्हणजे ध्यान देऊन बघणे. सेकंड वॉच्ड म्हणजे ध्यान देऊन बघितला आणि थर्ड वॉच्ड म्हणजे ध्यान देऊन बघितलेला. त्यानंतर अलाउ म्हणजे परवानगी देणे. त्यानंतर अलाउड म्हणजे परवानगी दिली आणि थर्ड अलाउड म्हणजे परवानगी दिलेला. त्यानंतर कॅच म्हणजे पकडणे. सेकंड कॉट म्हणजे पकडला आणि पास्ट पार्टिसिपल कॉट म्हणजे पकडलेला. त्यानंतर से म्हणजे म्हणणे. सेकंड सेड म्हणजे म्हणाला आणि थर्ड सेड म्हणजे म्हणालेला. त्यानंतर टेल म्हणजे सांगणे. पास्ट म्हणजे टोल म्हणजे सांगितला आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये टोल म्हणजे सांगितलेला. प्रेझेंट मध्ये टीच म्हणजे शिकवणे. पास्ट मध्ये टॉट म्हणजे शिकवला आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये टॉट म्हणजे शिकवलेला. त्यानंतर लर्न म्हणजे शिकणे. सेकंड लर्न म्हणजे शिकला आणि पास्ट पार्टिसिपल लर्न म्हणजे शिकलेला. त्यानंतर अंडरस्टँड म्हणजे समजणे. पास्ट मध्ये अंडरस्टूड म्हणजे समजला आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये अंडरस्टूड म्हणजे समजलेला. त्यानंतर एक्सप्लेन म्हणजे समजावणे. त्यानंतर सेकंड एक्सप्लेन म्हणजे समजावला आणि थर्ड एक्सप्लेन म्हणजे समजावलेला. त्यानंतर शो म्हणजे दाखवणे. त्यानंतर सेकंड शोड म्हणजे दाखवला आणि थर्ड शोन म्हणजे दाखवलेला. ईट म्हणजे खाणे. सेकंड एट म्हणजे खाल्ला आणि थर्ड इटन म्हणजे खाल्लेला. त्यानंतर फीड म्हणजे भरणे किंवा भरवणे. पास्ट मध्ये फेड म्हणजे भरवला आणि पास्ट पार्टिसिपल फेड म्हणजे भरवलेला. त्यानंतर फर्स्ट ब्रेक म्हणजे तोडणे. सेकंड ब्रोक म्हणजे तोडला आणि थर्ड ब्रोकन म्हणजे तोडलेला. त्यानंतर फॉरगेट म्हणजे विसरणे. सेकंड फॉरगॉट म्हणजे विसरला आणि थर्ड फॉरगॉटन म्हणजे विसरलेला. त्यानंतर सेंड म्हणजे पाठवणे. पास्ट मध्ये सेंट म्हणजे पाठवला आणि थर्ड सेंट म्हणजे पाठवलेला. तर ही सगळी वर्ब फॉर्म्स आहेत. टोटल 28 दिलेली आहेत. ती तुम्ही वाचा, लिहा, पाठ करा, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही वाक्य सॉल्व्ह करणार आहात त्यावेळी तुम्हाला त्याची मदत मिळणार आहे. ओके, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.